मनोहर सपाटेवर मराठा समाजाचा बहिष्कार। मनोहर सपाटेवर 2 दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सपाटेच्या लॉज समोर सकल मराठा समाजाचं आंदोलन। सपाटेमुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला। सपाटेच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे, जी समाजाची शाळा आहे, 376 सारखे विनयभंगासारखे 354 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची, ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळे बदनामी होत असेल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे। या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। जर लाज असेल तर, नसेल तर आत्तापर्यंत बिनलाजीसारखंच राहिलेत त्यांनी, तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सरकावं। त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे, पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे छीतू व्हाले, बदनामी व्हाले। तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून त्यांची त्यातनं हकालपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे जास्त गुन्हे असतानाही CP साहेबांनी आत्तापर्यंत त्यांना का मोकाट रान सोडलं। याच्यावर जवळजवळ 24 ते 25 गुन्हे दाखल आहेत, तरी पोलीस खातं काय करते? पोलीस खात्याला आम्हाला विचारणार समाजाच्या वतीने 2-3 गुन्हे दाखल झाले की MPD कर किंवा तडीपार कर, पण याला 25-26 गुन्हे दाखल असताना सुद्धा ह्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। आजपर्यंत त्यांना जर वाटत असेल कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव येत असल्यामुळं हे कारवाई होत नसेल, आज त्याला राष्ट्रवादी पक्षातून बी सुद्धा काढून टाकलेला आहे। तर पोलिसांना एकच विनंती आहे की यांच्यावर मोका लावतं का बघा, मोका लागत नसेल तर ह्याला MPD किंवा लागलीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।